सर्व ऑटो रिक्षा चालक आणि जे टॅक्सी ड्रायव्हर्स आहेत त्यांच्यासाठी मराठी भाषा ही अनिवार्य व्हावी असा प्रकारचा प्रस्ताव जो आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी समोर आणला होता। पण मात्र नुकत्याच झालेल्या मंत्रालयातील बैठकीमध्ये कुठेतरी 15 ऑगस्टपर्यंत परवाने हे रद्द नाही होणार, कारण की अर्थातच 1 मे पासून परवाने रद्द केल्या जातील अशी काहीशी बातमी जी आहे ती समोर येत होती। अशामध्येच नेमकं मुंबईतील सर्व ऑटो चालकांना नेमकं आता काय वाटतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। सध्या मी एका रिक्षा स्टँडवर आलेलो आहे, बघू शकतो या ठिकाणी ऑटो चालक जे आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। दादा, आपल्याला मराठी येते का आणि आपण मराठी बोलणार का? आता आपल्याला वेळ पण आहे। मराठी में बोलना और मराठी बोला पाहिजे और थोड़ा मराठी मला येतो। अरे फार चांगली येते मराठी आपल्याला, पण मग बाकीच्यांना काय त्रास आहे? त्यांना काय पोटदुखी आहे? मराठी नाही येतो तो शिकव पाहिजे। 6 महिन्याचा टाइम दिलाय। हां, तो मराठी शिकव। ये आमचं महाराष्ट्र बोलतो की मराठी शिकायचं पाहिजे। रिक्षामध्ये हो या तो कोणी जे आदमी होतात मराठी आणलं पाहिजे। पण एक गोष्ट तुम्हाला पटते का की कामापुरती फक्त शिकायची आहे, पार म्हणजे शाळेत गेल्यासारखी शिकायची नाही, फक्त कामापुरती? तरी काही लोकांना याचा त्रास आहे। त्रास होतो तर काय नाही मला माहिती नाही, लेकिन मी काय बोललो तो मराठी शिकवलं पाहिजे। आता तुम्हाला मराठी आकडे कळतात का? म्हणजे पैसे समजा 39 रुपये झाले, 45 रुपये झाले, ते तुम्ही कसे मांडता? नहीं तो मैं मरा 2 मीटर होता तो पाहिजे पहला। 26 रुपये तो मीटर स्टार्टिंग होतं और काय जो मीटर होता तो पैसे पाहिजे। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सेफ वाटतं का काम करायला? आज किती वर्ष तुम्ही रिक्षा चालवता? हो 5-6 वर्ष झाला। हां, सेफ वाटतं इकडे? सेफ आहे। हा जेव्हा कायदा येणार असं समजलं त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं होतं? काय नाही, मराठी येते म्हणून चिंता नव्हती? चिंता नाही, आपल्याला मराठी येतो। किती ना 10 वर्ष 15 वर्षात आहे तो मराठी आजूबाजूला आहे आपल्या मराठी माणसं, तो मराठी येतो। आणि ज्यांना नाही येत त्यांच्यासाठी काय सांगा? त्यांचा सांगतो की तुम्ही मराठी शिकवा और 6 महिन्याचा टाइम आहे तुम्हाला और शिकवायचं कोशिश करा। अर्थातच पहिलेच रिक्षा चालक आपण त्यांच्याशी बोललो, त्यांना चांगल्या प्रकारे मराठी येते हे जरी आपल्याला दिसलं असलं तरी देखील त्यांचंच असं मत आहे की ज्यांना येत नाही त्यांना 6 महिन्यांचा कालावधी हा देण्यात आलेला आहे, त्यामुळे तुम्ही आता तरी शिका असं थेट ऑटो रिक्षा चालक जे आहेत तेच बोलताना दिसून येत आहेत। अजून काही ऑटो चालक आहेत या ठिकाणी, त्यांच्याशी बोलूया। दादा, मराठी येते का तुम्हाला? हो दादा। हा भाऊ, येते ना भाऊ। आणि ज्यांना मराठी येत नाही त्यांच्याबद्दल वाद आता सुरू आहेत, अशा लोकांचं काय करायचं आता? शिकायचं मराठी। हा, मराठी शिकायची आहे। थोडी थोडीच शिकायची आहे तरी त्रास आहे त्यांना। त्रास कसाला आहे? शिकायचं ना मराठी, मराठी चांगलं आहे, शिकायचं मराठी, फुल मराठी शिकायचे। टाइम लागणार, चालणार 2 दिवस 4 दिवस 10 मिनिट 6 महिन्याचा वेळ? महिन्याचं चालणार, शिका तुम्ही मराठी। 6 महिने वेळ पुरेल की कमी आहे? पुरेल ना, पुरेल नाही पुरेल तर भरून द्या। आता तुमचं परमिट तर रद्द होत नाहीये, त्यामुळे धंदा पाणी एकदम चांगला सुरू असणार, पण कार्यशाळा देत आहेत, पण काही लोकांना अजूनही त्रास आहे या गोष्टीचा। कसाला त्रास आहे काही लोकांना? नाही, त्रास नाही, बरोबर आहे। हा. त्रास कसाला? आता तुम्ही हे मराठी बोलताय, तुम्ही किती वेळ झाला मुंबईत राहता? किती वर्षांपासून राहता? लहानपणचा झाला मुंबई। लहानपणापासून, हा. म्हणून तुम्हाला येत आहे। हा, आणि काही लोक जे अचानक येतात मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, त्यांना येत नाहीये आणि त्यांचीच कुठेतरी मुजोरही दिसून येत आहे। काय सांगू आता मी? बरं, तुमचे जे लोक आहेत इथं त्यांच्यासाठी एक संदेश काय द्याल? ना, बरोबर शिकायचं पाहिजे मराठी। शिका तुम्ही मराठी, मराठी मुंबईमध्ये आहे तर तुम्ही यायला पाहिजे तुम्हाला मराठी बोलायला। कानून जो लागू झालेला बरोबर आहे। बाकी काही अडचण आपल्याला होते का? बाकी काही वेगळ्या समस्या आहेत का? नाही नाही नाही, वेगळ्या कोणत्या समस्या नाही, साधी सुधी मराठी, एकदम सोपी भाषा आपल्याला बोलायची आहे। थेट 2 रिक्षा चालक आहेत, तर त्यांचं असं म्हणणं आलेलं आहे की शिकलो तर काय प्रॉब्लेम आहे। अजून काही असतील ते आपण त्यांच्याशी देखील बोलूयात, त्यांच्यापर्यंत देखील जाण्याचा प्रयत्न करूयात। काही टॅक्सी चालक देखील आहेत। दादा, 1 मिनटं, आपल्याला मराठी बोलता येते का? आपण कुठले आहात? हां, मराठी बोलतो ना मी। अच्छा, मराठी आहात तुम्ही। ज्या लोकांना मराठी बोलता येत नाही, रिक्षावाले, टॅक्सीवाले, त्यांची काहीतरी मुजोरगिरी दिसून येते की आम्ही बोलणार नाही, आम्हाला नाही शिकायची, याच्यावर आपलं मत काय? मग आता ते एवढे लवकर शिकू शकत नाही, कारण पहिल्यापासून त्याने हिंदी शिकलेलं तर त्यांना टाईम लागेल शिकवायला। मराठी शिकायला एवढं लवकर शिकू शकणार नाही, आमचं 1-2 महिन्याचं लागेल, त्याला शिकायला पाहिजे। 6 महिन्याचा वेळ देण्यात येणार आहे। 6 महिने? हां, 6 महिने दिले तर तुम्ही नंतर त्यांनी बोलू शकता, त्यांना बोलू शकता पाहिजे तुम्हाला 6 महिने दिलेले आहे आम्ही, तुम्ही का नाही शिकले, तेव्हा तुम्ही बोलू शकता। पण आता तर त्यांना 6 महिने दिलं ना, त्याच्यानंतर त्यानंतर आपण बोलू शकता तुम्ही मराठी का नाही शिकले, तुम्हाला 6 महिने दिलेले आहे मी ना।
हे परिवहन मंत्र्याकडनं घाई झाली होती, 1 मेची तारीख जाहीर करून परमिट रद्द करायचा निर्णय घाई झाली होती. आता कुठे परमिट रद्द करायचं? नाही आता करणार नाहीयेत, तो काल निर्णय तसा झाला की करणार नाही, पण घाई झाली होती काय की 1 तारखेपासून बोलायला नाही आलं तर परमिट रद्द करू. आता हे तर मी तर सांगू शकत नाही, ह्याच्यावर नाही मी सांगू शकत. आता जे आपले अजून टॅक्सी ड्रायव्हर आहेत ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी काय निरोप द्याल? त्यांना शिकायला पाहिजे ना आता. निरोप काय आता ते थोडं नाही शिकलं बघ, या राज्यामध्ये शिकायला पाहिजे, मराठी तर आली पाहिजे ना. आता आपण तामिळनाडू गेलो तर की त्यांचीच भाषा बोलतात, मग तसं इथे बी त्यांनी केलं पाहिजे ना मराठी भाषा. इथं आपलं राज्य आहे मराठीचं, त्यांना शिकायला पाहिजे, ते पहिल्यापासून शिकायला पाहिजे. तर आपण इकडे स्थायिक एवढ्या वर्षापर्यंत थोडी जरी शिकले पाहिजे ना, ते शिकून नाही घेतलं म्हणजे त्यांची मनमानी झाली असे. म्हणजे आतापर्यंत मनमानी होती हे तुम्ही स्पष्ट सांगताय. बरोबर की नाही? खरी गोष्ट आहे. आता त्यांनी शिकायला पाहिजे, पुढे काय येणार त्याच्यावर माहीत नाही पडणार ना, काय पुढे काय येणार तर असं आहे. टॅक्सीवाल्यांचं मत काय हे जाणून घेतलं. अजून या ठिकाणी काही रिक्षावाले आलेले आहेत. दादा तुम्हाला मराठी बोलता येतं का? येते. हां. मग नेमका हा जो निर्णय आता करण्यात आला होता, परमिट रद्द करतील, सगळं रद्द करतील, पण तो आता थांबवलाय, 6 महिन्याचा परत कालावधी वाढवलाय, तर ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी हे योग्य आहे का? आयडिया नाही. आयडिया नाही. जेव्हा हे तुम्हाला समजलं तेव्हा तुमची भावना कळते, तेव्हा काय विचार आला मनामध्ये? बोलता येत नाही आहे की बोलायचं नाहीये की मराठी येत नाही असा प्रश्न आता मला पडलेला आहे. मराठी येते. अच्छा, कॅमेरावर काय बोलत ते नाही कळत. माहिती नाही कळत. अच्छा, मराठी येते हे मात्र नक्की, याचा पुरावा आपल्याला भेटत आहे सध्या. अजून काही रिक्षा चालक आहे तिकडे, त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करू. दादा मराठी येते का आपल्याला? मराठी येते का? नाही मराठी नाही. अच्छा, मराठी तुम्हाला येत नाही, तुम्ही मराठी आता शिकणार का? हां शिकणार. 6 महिन्याचा वेळ आहे, तुम्ही मराठी 6 महिन्यात थोडीफार का होईना व्यावहारिक शिकणार का? साल 6 महीने है. 6 महीना है सीखोगे? हाँ 6 महीना साल हुआ है. अभी मुंबई में कितने टाइम से रह रहे मेरे को तो हो गया 15 साल. हो? 15 जी. 15 साल में ऐसे कभी लगा मराठी सीखना चाहिए? ना ऐसा तो नहीं लगा, लेकिन अब लगेगा कि अब सीखना चाहिए मराठी. आता राहायचंय तर करावं लागेल. अभी रहना है तो सीखना पड़ेगा. हाँ सीखना. साल 6 महीने वो होणार. आता परमिट समझो अगर परमिट रद्द करने का, परमिट कैंसिल करने का था 4 दिन के बाद, तो कैसा लग रहा था आपको कि मराठी नहीं आ रहा है, परमिट जा रहा है, लाखों का खर्चा है, क्या मन में था? तो मन में डर पैदा हो गया था कि अब कैंसिल हो जाएंगे, फिर गाड़ी कैसे चलेगा, गांव जाना पड़ेगा, मगजमारी पैदा हो, दिमाग में खर्चा, ये सब. ये डर तब नहीं लगा जब महाराष्ट्र में आके मराठी लोगों के साथ अपने को रहना है, तब नहीं लगा? जब भी डर नहीं लगा था, अभी डर लग रहा है कि अभी मराठी आना चाहिए. तो अभी 6 महीने का समय दे रहे हैं, तो अभी सीखेंगे का? हाँ सीखेंगे, कोशिश तो करेंगे. हाँ बाल भारती लेके पुस्तक पढ़ेंगे और सीखेंगे. बघा, बाल भारती घेऊ आणि पुस्तक घेऊ आणि वाचू आणि शिकू अशी या ठिकाणी प्रतिक्रिया जी आहे ती येत आहे. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आले होते व्यवसाय करण्यासाठी त्यावेळेस भीती नाही वाटली, पण आता मात्र भीती वाटत आहे. तर कुठेतरी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भीतीचं वातावरण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये केलेलं आहे. दादा मराठी येते का? मराठीच आहे. अच्छा, तू मराठी आहे. आता ऐक ना, आपल्या बाजूलाच आहेत, यांना मराठी येत नाही पण हे शिकणार बोलतात, याच्यावर तुझं काय मत आहे? चांगली गोष्ट आहे, शिकली पाहिजे. ते बालभारती वगैरे आता मोठे मोठे शब्द त्यांना आता सुचू लागलेत, पण 15 वर्ष नाही सुचले. सुचलं तर पाहिजे. आपण हिंदी शिकलो मराठी असून, त्यांना तर हिंदी आलीच पाहिजे. मग आपण मराठी असून शिकलो हिंदी, मग त्यांना हिंदी मराठी बोलायला आलीच पाहिजे. हरकत काय होती या लोकांना आजपर्यंत शिकायला? कधी तुम्ही चर्चा करायचे, गॅस पंपवर भेटायचे किंवा कुठे चहाच्या टपरीवर भेटायचे, तेव्हा कधी तुम्ही असा विषय नाही घेतला? नाही असं कधीच नाही. कधीच. तुम्ही स्वागत करता प्रताप सरनाईक यांचं? हा, चांगली गोष्ट आहे, त्यांचं स्वागतच आहेच. आता कालावधी वाढवलेला आहे 6 महिन्याचा. 6 महिन्यात किती चालक मालक हे मराठी शिकतील, काय अंदाज आहे? शिकतील असं वाटतं. खूप जण आता ट्राय करतात ना मराठी बोलायचे, तर थोडं शिकतायत, आता होऊन जाईल. मला वाटतं रिक्षावाले आहेत भरपूर बोलतात मराठी, होईल मला वाटतं, शिकून जातील काय काय. कुठेतरी वातावरण खराब झालंय असं काही भावना आली मनामध्ये की वातावरण खराब होतं या सगळ्या निर्णयांमुळे? ना असं वाटत नाही. बाकी आपण मराठी असून हिंदी शिकलो तर मराठीचा एकदम भाषेला आता व्हॅल्यूच नाही भेटत असं वाटतं. कारण हिंदी सगळे शिकतात, मराठी शिकत नाहीत महाराष्ट्रात राहून सुद्धा. तर असं शिकू शकतात मराठी असं वाटतं. नेमकं रिक्षावाल्यांच्या मनात काय हे कळून येते. कुठेतरी परिस्थिती ही देखील वाईट नाही झाली आहे, योग्य निर्णय असं देखील सांगायला मिळत आहे. दादा मराठी येते का आपल्याला? हा येते ना. आता मराठी येते, ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? ज्यांना येत नाही तर शिकायचं आहे, मराठी शिकायचं आहे.
आपला महाराष्ट्रामध्ये राहायचं आहे ना, आता मराठी शिकायचं आहे. आजपर्यंत काही लोकांना याबद्दल कळलं नाही. का नाही कळलं? काय नाही कळलं, पॅसेंजरसाठी जे आहे ना ते मराठी सांगतं ना, तो पण रिक्षेवाला पण मराठीत सांगतात. नाही रे, पॅसेंजर मराठी नाही सांगतं तर रिक्षेवाला पण नाही मराठी सांगतात, सगळे हिंदी बोलतात. अच्छा, म्हणजे जेव्हा एखादा पॅसेंजर बसतो तो हिंदीतच सुरुवात करतो. हां, सगळं हिंदीचं सुरुवात करतो. मराठी सांगायचं तरी तर मी पण मराठी सांगतो ना. हां. आता या सगळ्या ह्याच्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेने साथ दिलेली आहे, पण मनसे आधीपासूनच परप्रांतीयांच्या विरोधात दिसलेली आहे. त्यावेळेस भीती नाही वाटली का? आणि आज मात्र भीती का वाटत आहे? परमिटवर जेव्हा पोटापाण्यावर आपल्या पोटावर पाय देण्याची वेळ आलेली आहे किंवा परमिट रद्द होईल त्यावेळेसच असं सगळ्यांना सुचते की आपण आता शिकूया किंवा प्रयत्न करूया. याच्यावर काय वाटतं? सर बोले चंद्या मनसेची भीती वाटली होती त्यावेळेस? दिला घ्या ना. एक महत्त्वपूर्ण मुद्दा, ज्यावेळेस आपणच महाराष्ट्रातली लोक रिक्षात बसतो, आपणच हिंदीमध्ये सुरुवात करतो की भैया इधर जाना है, भैया कितना हुआ, भैया इधर रोक दो. कुठेतरी याची सुरुवात ही यांच्यापासून व्हायला हवी होती, ही तर गोष्ट खरी. पण याची सुरुवात आपण जरी केली असती तर कदाचित हा दिवस नसता पाहायला मिळाला. ही मात्र गोष्ट नक्की. अजून काही लोक आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी. दादा, मराठी येतं का आपल्याला? नक्की मी महाराष्ट्रीयन आहे, मी मराठी आहे ॲक्च्युली. नक्की या गोष्टीचं नक्की मराठी हे बोललंच पाहिजे, मराठी हे आलंच पाहिजे. कोणताही रिक्षावाला असो, कोणता UP बिहार कोणताही असो, मराठी हे कंपल्सरी आलंच पाहिजे. धंदा करायचा, रोजगार मिळवता, सगळं काही करायचं, रोजगार तर मराठी आलंच पाहिजे. हे कंपल्सरी आहे. आम्ही त्यासाठी 16 तास गाडी चालू, आम्ही मराठी माणूस 24 तास गाडी आम्ही चालवत बसू इथे. पण मराठी कंपल्सरी आलीच पाहिजे. काही लोकांनी असा दावा केला होता की समजा आम्ही चालवणं बंद करू तर सगळं ठप्प होऊन जाईल. काय ठप्प होईल का? हा त्यांचा पूर्णपणे गैरसमज आहे. हा त्यांनी एकदा आजमावावा. कोणत्याही गोष्टीचं कोणती गोष्ट त्यांनी आजमावून दाखवावी. ते आम्ही मराठी माणूस पण दाखवून दिलं की आमचे पण काय आहे ते आम्ही सुद्धा दाखवून देऊ त्यांना. महाराष्ट्रातला मराठी माणूस आणि मराठी मुलगा हा सक्षम आहे महाराष्ट्राचं ओझं यायला? नक्की 100%. काय संबंध? आम्ही आमच्या स्वतःच्या हक्काने मुंबई मिळवलेली आहे, तर आम्ही 100% आम्ही देऊ, 100% देऊ त्याला. मराठी माणसासाठी, मराठी रिक्षासाठी 100% आम्ही देऊ तिथे. आणि मला वाटतं आमचे विभागाध्यक्ष मनसे, महाराष्ट्र मनसेनं त्यांनीसुद्धा आम्हाला सपोर्ट केला. इथे 4 तारखेचा काय मोर्चा वगैरे आहे तो आम्ही नक्की पार पाडू. आम्ही इथे स्वतः उभं राहू, नसेल तर दुसऱ्यांच्या गाड्या घेऊन पण आम्ही इथे स्वतः उभं राहू इथे. पण आम्ही नक्की कोणत्याही पॅसेंजरची आम्ही गैरसोय करणार नाही, पुढे होऊ देणार नाही. ही आमची कंपल्सरी आमची हे आहे. एक अशी माहिती आहे 15 ऑगस्टपर्यंत ज्यांना मराठी नाही आहेत त्यांचे परवाने रद्द करणार, हे जी अट टाकली होती 1 मे पासूनची ती आता थांबवलेली आहे. पण 6 महिन्यांचा कालावधी देण्यात येऊ शकतो मराठी शिकायला. तुम्हाला काय वाटतं? 6 महिने भरपूर मोठा काळ आहे की अजून कमी करण्यात यावा? नाही, मला वाटतं की काय माहिती आहे का, 6 महिना खूप वेळ झाला आहे. चला ठीक आहे, 1 महिना आपण देऊ. मराठी काही लोक बोलतात पण जाणून बुजून बोलत नाही, हा गैरसमज आहे. खूप लोक आमचे मित्र आहेत पण ज्यांना मराठी येतं ते सुद्धा काही लोक बोलत नाही. हाच आमचा प्रॉब्लेम आहे की बोलायला पाहिजे. माझं जास्तीत जास्त 1 महिना टाईम दिला पाहिजे. चला ठीक आहे, जाऊ दे. पण काही लोक बोलता येतं ते तरी पण नाही बोलत. हा विषय आहे. ज्यांना सगळं कळतं, उमजतं, सगळं काही कळतं पण मराठी बोलायचंच नाही, हे चुकीचं आहे. तर हे कंपल्सरी मला वाटतं मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेलं आहे. अतिशय उत्तम आहे, अतिशय चांगलं आहे. आणि हे पुढे असंच चालू राहिलं पाहिजे. मराठी माणसासाठी मराठी आलीच पाहिजे कोणत्याही परिस्थितीत. मला वाटतं हा मोर्चा त्यांनी काढून दाखवावा. आम्ही दाखवून देऊ की आम्ही करून दाखवू. मराठी माणूस म्हणून आम्ही करून दाखवू, इथं सगळं करून दाखवू. आम्ही स्वतः घेऊन जाऊ सगळ्यांना. गैरसोय झाली तरीसुद्धा आम्ही करून देईल आणि आम्ही करू. काही लोक त्यांची बाजू घेत असं देखील बोलत आहेत, रिक्षावाले रिक्षा चालवतील की आता मराठीचा क्लास घेतील, ते काम करतील, पैसा कमवतील की क्लास करत बसतील, याच्यावर काय वाटतं? क्लासचा प्रश्न नाही आहे. क्लास मला वाटतं ऑलरेडी शिकलेले आहे, तो प्रत्येकाला कळतं. जे 15-15 वर्ष राहतात. बाकी नाटक प्रत्येक गोष्टीचं नाटक आहे. प्रत्येकाला मराठी येतं पण जाणून बुजून बोलायचं नाही, हा गोष्ट प्रत्येकाला समजते. काही लोक असे आमचे मित्र आहेत की सगळ्यांना येतं मराठी, काय बोलतात पण चांगले. जे आम्ही तर वैयक्तिक लागतो तिथं आमचे सगळे मित्र आहेत. मला वाटतं सगळ्यांना मराठी येते, सगळ्यांना बोलतात वगैरे, सगळं काही चांगलं चालू आहे. पण बोलायची नाही, हा जो आहे ना तो चुकीचा आहे. हा मराठी माणसाचा आमचा जो मुजोरी आहे का, ही गरमी आहे का? नक्की 100% मजूर आहे. एक केलंच पाहिजे. मला वाटतं हा निर्णय केलेला अतिशय उत्तम आहे, अतिशय चांगला आहे. हा 1 तारखेपासून लागू करण्याला काय हरकत नाही मला वाटतं. 100%.
अर्थातच कुठेतरी मुजोरी कशा पद्धतीने आहे हे पण आपल्याला एका मराठी ऑटो चालकाकडनंच ऐकायला मिळालं आणि 1 तारखेपासूनच हा नियम सुरू करण्यासाठी देखील काही हरकत नाही असं थेट ऑटो रिक्षावाले जे आहेत तेच आपल्याला बोलताना दिसून येतं. बघू शकतो अनेक ऑटो चालक होते या ठिकाणी, संपूर्ण चर्चेमध्ये ते सहभागी होते, एकमेकांचे मत ऐकत होते, नेमकी सगळ्यांची भूमिका काय आहे, कोणी काय स्टेटमेंट दिलेलं आहे हे सगळं ऐकत होते. पण काहीही झालं तरी एक मात्र गोष्ट नक्की, महाराष्ट्रामध्ये राहत असाल तर मराठी ही आलीच पाहिजे. पण मात्र एका गोष्टीची काळजी घेतली हवी की आपण सगळे भारतीय नागरिक आहोत, त्यामुळे भाषेबद्दलचा वाद हा असू शकतो आणि झालाच पाहिजे, पण मात्र भारतीय नागरिक म्हणून आपण सगळे एकमेकांच्या सोबत राहिलं पाहिजे, भाऊ राहिले पाहिजे. याचा कोणताही वेगळं काही भांडणं किंवा एक वेगळी कोणती दिशा याला गेली नाही पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उबाळेसोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.